नमस्कार. पोलीस दलामध्ये सेवा बजावत असताना आपल्या अनेक लोकहितकारी आणि अभिनव अशा उपक्रमांमुळे राष्ट्रपती पदकाने सन्मानित झालेले निवृत्त IPS वरिष्ठ अधिकारी सन्माननीय सुरेश खोपडे सरांची आपल्या महाराष्ट्र पोलिसांची सध्याची जी वादग्रस्त कार्यप्रणाली झालेली आहे त्याविषयीची मी घेतलेली एक रोखठोक मुलाखत आपण सगळ्यांनी पाहिली असेल अशी अपेक्षा आहे. जर नसेल पाहिली तुम्ही अजून तर या एपिसोडच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या मुलाखतीची लिंक आपल्या सगळ्यांसाठी देऊन ठेवतो. आता हा भाग पाहिल्यानंतर सुरेश खोपडे सरांची ती परखड मुलाखतसुद्धा आपण सगळ्यांनी अवश्य पाहावी. तर खरं म्हणजे त्या मुलाखतीसाठीच मी त्यांना भेटायला ठाण्यावरून जेजुरी बारामती रस्त्यावर असलेल्या मोरगावला पोहोचलेलो होतो. परंतु तिथे पोहोचलो आणि खोपडे सरांनी पोलीस दलातून IG पदावरून निवृत्त झाल्यानंतर शांत न बसता जे काम हाती घेतलंय ते पाहून प्रचंड प्रभावित झालो. सरांना म्हटलं की आपल्या पोलिसांची सध्याची वादग्रस्त कार्यप्रणाली या विषयावरती तुम्ही मुलाखतीमध्ये बोलाच, परंतु त्याआधी मला तुम्ही हे जे सगळे इथे उभारायला घेतलेलं आहे ते पाहण्यात आणि अभिव्यक्तीच्या तमाम दर्शकांना दाखवण्यामध्ये प्रचंड इंटरेस्ट आहे. आणि मग सरांचा तो अभिनव प्रकल्प कुडाची शाळा पाहता पाहता आपल्या अभिव्यक्तीचा हा एपिसोड आकाराला आला. खरं म्हणजे मी तिथे पोहोचलो आधीच्या 1-2 दिवसांपासून तिथे मुसळधार पाऊस पडतोय, प्रचंड वारासुद्धा आहे आणि त्यामुळे तिथले माहितीचे काही फलक फाटले, काही पडलेले होते, पायवाटांवरती सगळा चिखल झालेला होता. मी तो प्रकल्प पाहत असतानासुद्धा बारीक बारीक पाऊस सतत सुरूच होता, त्यामुळे मला मनासारखं शूट करता आलं नाही. परंतु तरीही जे आणि जसं चित्रित झालं आहे ते पाहायला तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडेल असा मला पूर्ण विश्वास आहे. आणि हो, सरांच्या कुडाच्या शाळेची भ्रमंती सुरू होण्यापूर्वी पटकन आपलं अभिव्यक्ती चॅनल सबस्क्राईब करून टाका. पाहू केलंत? धन्यवाद. चला आता सन्माननीय सुरेश खोपडे सरांच्या कुडाच्या शाळेच्या भ्रमंतीला. सर, काय ही संकल्पना आहे नेमकी? फलक आम्ही बघितला, कुडाची शाळा, काय म्हणजे हे काय उभारलेलं आहे सगळं? पुढे आपण पाहणारच आहोत, परंतु सुरुवात कशी, म्हणजे काय सांगाल याविषयी? नाही, याची सुरुवात अशी झाली की मला या भिवंडी प्रयोगावरती बोलण्यासाठी चीनला बोलावलं होतं. चीन मी समजून घेतला आणि लक्षात आलं की आपल्यानंतर 2 वर्षांनी स्वतंत्र झालेला किडे मोकुडे खाणारा देश हा प्रचंड पुढं गेलेला आहे. आणि मग माझा देश मागं का, हा मला पडलेला प्रश्न. पहिला प्रश्न उपस्थित केला की आम्ही भारतीय माणसं राबण्यामध्ये कमी आहोत का? मुळीच नाही. आम्ही बौद्धिक क्षमतेमध्ये कमी आहोत का? मुळीच नाही. आमची जी काही भौतिक साधनं आहेत, साधन सामुग्री, याच्यामध्ये कमी आहोत का? मुळीच नाही. आणि मग मागं का, हा प्रश्न पडल्यानंतर माझ्या लक्षात आलं की या देशातील शिक्षण पद्धती कालबाह्य आहे. शाळेमध्ये आपण जे शिकतो त्याचा नोकरीमध्ये आणि जगण्यामध्ये फारसा उपयोग होत नाही. माझंच उदाहरण, मी BSc ॲग्रिकल्चर केलं आणि 35 वर्ष पोलीस दलामध्ये काम केलं. आणि मग या शिक्षण पद्धतीवरती आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. आणि म्हणून मग मी वेदकालीन शिक्षण पद्धती, इस्लामकालीन शिक्षण पद्धती, मेकॉले अभ्यासला, गांधीजींची नई तालीम, जे कृष्णमूर्तींचे विचार, अलीकडचा ज्ञान रचनावाद आणि नॅशनल एज्युकेशन पॉलिसी समजून घेतली. आणि लक्षात आलं की आमची शिक्षण पद्धती खरोखरच कालबाह्य झालेली आहे. आमच्या शाळा फक्त मार्कांची टक्केवारी आणि ग्रेड याच्या पलीकडे काही पाहत नाहीत. असं असतानाही मला मात्र एक शाळा आवडली, इतर शाळा कुठल्याच आवडल्या नाहीत, पण मला आवडली ती माझ्या बालपणीची कुडाची शाळा. आता इथूनच एक 1000 फुटावरती ती माझी शाळा होती. बिगरी आणि पहिली मी त्या शाळेमध्ये शिकलो आणि नंतर गावाने ती शाळा पाडून टाकली. ती कुडाची म्हणजे काटक्यांनी बनवलेली आणि शेणाने सारवलेली अशी ती शाळा होती. ती शाळा आवडायचं कारण असं की त्या शाळेला दारच नव्हतं आणि शाळेला दार नसेल तर पोरं काही आतमध्ये बसत नाहीत.
त्या पद्धतीनं आम्ही शाळेमध्ये न बसता या सगळ्या भागामध्ये भटकत असू, दगड धोंडे, प्राणी पक्षी, किडे मकुडे असं सगळं पाहत असू. आणि मग आत्ता माझ्या लक्षात आलं की मी त्या शाळेमध्ये खूप काही शिकलो. त्या कुडाच्या शाळेमध्ये मी निरीक्षण करायला शिकलो, प्रश्न विचारायला शिकलो, प्रयोग करायला शिकलो, भांडायला शिकलो, शिव्या द्यायला शिकलो आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे स्वप्न बघायला शिकलो आणि एकमेकावरती प्रेम करायला शिकलो. आणि मग म्हटलं अशी शाळा पण उभी करूया. आणि मग आमच्या या वडिलोपार्जित या जमिनीवरती 6 एकराला मी कंपाऊंड घातलं आणि तिथं ती कुडाची शाळा सुरू केली. आता ही कुडाची शाळा अशी आहे की ही काय आहे या शाळेमध्ये की लहानपणी या कुडाच्या शाळेमध्ये मला 15-20 झाडं माहिती होती. या शाळेमध्ये 750 जातीच्या वनस्पती आम्ही इथं लावलेल्या आहेत. प्रत्येकाचं स्थानिक नाव, इंग्रजी नाव, बोटॅनिकल नेम आणि त्याचा उपयोग दिलेला आहे. या शाळेमध्ये लहानपणी मला कुडाच्या शाळेत 15-20 दगड माहिती होते. या शाळेमध्ये 250 प्रकारचे रॉक्स अँड मिनरल्स आहेत. परग्रहावरचा दगड मेटोराईट इथं आहे. इथं 3 कोटी 5 कोटी वर्षापूर्वीचे फॉसिल्स आहेत. आणि एवढंच नव्हे तर असंख्य अशा 4,000पेक्षा जास्त वेगवेगळ्या वस्तू आम्ही जमा करून ही शाळा उभी केलेली आहे. या शाळेचं वैशिष्ट्य असं की ही शाळा आहे 6 एकरावरती. शाळा आहे पण विद्यार्थी नाहीत, शाळा आहे परंतु शिक्षक नाहीत. आणि मग कोण विद्यार्थी असेल? अनेकांना प्रश्न पडतो. तर गेटमधून आत प्रवेश केलेला, या गेटमधून आत प्रवेश केलेला 3 वर्षाचा नातू आणि 90 वर्षाचा आजोबा हे विद्यार्थी म्हणून आतमध्ये प्रवेश करतात. या शाळेचं वैशिष्ट्य आहे की मग अशी वेगळी शाळा का, असा ज्यावेळेला प्रश्न पडला जातो लोकांना. इतर शाळा मार्कांची टक्केवारी आणि ग्रेड पाहतात, याच्या पलीकडे शाळा नाही. माझ्या अभ्यासानंतर लक्षात आलं की जन्मलेलं प्रत्येक मूल हे एक किंवा अनेक गोष्टीमध्ये जिनियस असतं. याला आपण काय म्हणूया, प्रतिभावान असतं. परंतु ती प्रतिभा त्याच्या घरामध्ये शोधता येत नाही, त्याच्या शाळेमध्ये देखील शोधता येत नाहीत. तर ही प्रतिभा शोधण्याचं काम ही शाळा करते. दुसरा मुद्दा असा की मुलं बाहेरचं पाहून शिकतात, परंतु मुलं आतमध्ये पाहत नाही स्वतःकडं. ते ज्याचा आत्मशोध म्हणूया, तर हे आत्मशोध घेण्यासाठी ही शाळा निर्माण केलेली आहे. 10वी-11वी नंतर करिअर काय करायचं असा प्रश्न पडतो. इथं 600पेक्षा जास्त डिग्री मिळवता येतात असे याचं एक वेगळं दालन आम्ही निर्माण केलेलं आहे. त्याच्यानंतर डिग्री घेतली, सर्टिफिकेट घेतलं की लोक म्हणतात आमचं शिक्षण संपलं. परंतु शिक्षण हे आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे, लाईफ लाँग ॲक्टिव्हिटी आहे. हे तुम्हाला या शाळेमध्ये शिकता येतं. आणि त्यामुळं इथं अगदी 3 वर्षाचा नातू आणि 90 वर्षाचा आजोबा हे दोघंही विद्यार्थी म्हणून प्रवेश करतात. तुम्ही एक दिवस ही शाळा पाहिल्यानंतर मग प्रत्येकामध्ये थोडासा तरी शिक्षक जागा होतो. आणि मग ही प्रक्रिया आहे पहिल्या भेटीमध्ये. नंतर सातत्यानं एक चांगला माणूस घडवण्याची प्रक्रिया या शाळेमध्ये सुरू होते. आणि मला हे देखील करायचं कारण असं की लोक म्हणतात काय तुम्हाला पडलं आहे वगैरे. तर माझ्या लक्षात आलं की इथली शिक्षण पद्धती कालबाह्य झालेली आहे. माझा नातू कबीर आणि सारा यांना 21व्या शतकाला सामोरे जाण्यासाठी, जागतिकीकरणामध्ये सक्षमपणे उभे राहण्यासाठी आपल्याला एक शिक्षण पद्धती हवी. आणि मग ती कशी असावी याचा मी केलेला प्रयत्न आणि ही दाखवणारी शाळा म्हणजे ही कुडाची शाळा आहे. हे आता वेगवेगळे विभाग उल्लेख केलेले आहेत. जसं आता इथे तुम्ही मानवी उत्क्रांती सगळी दाखवलेली आहे. नाही, या शाळेची सुरुवात अशी होते की गेटमधून आत एकदा तुम्ही आला की नातू आपल्या आजोबाला घेऊन इकडे येतो. हा जो सेक्शन आहे तो विश्व उत्पत्तीशास्त्र, कॉस्मॉलॉजी हे शास्त्र आहे. आणि मग नातू आपल्या आजोबाला सांगतो की हे विश्व कसं निर्माण झालं. तर अंदाजे 14 अब्ज वर्षापूर्वी स्फोटाद्वारे विश्वाची निर्मिती झाली.
त्याचे टप्पे पाहायला मिळतील. आम्ही आजोबा, जगातले सगळे आजोबा भारतातील, त्यांना हे जग कसं निर्माण झालं, हिंदू धर्म वेगळं सांगतो, इस्लाम वेगळं सांगतो, ख्रिश्चॅनिटी वेगळं सांगते आणि शाळेमध्ये मात्र वेगळं शिकवलं जातं. तर ही बिग बँग थेरी हे अलीकडचं संशोधन आत्ता शाळामध्ये आलेलं. तर नातू आपल्या आजोबाला हे विश्वाची निर्मिती सांगतो. तर हे पुरातत्वशास्त्र आम्ही पुण्याचं डेक्कन कॉलेज यांच्या मदतीनं हे दालन उभं केलेलं आहे. इथून हे मोरगाव म्हणजे गणपतीचं प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. त्या ठिकाणी डेक्कन कॉलेजनं एक उत्खनन केलं होतं आणि त्या उत्खननामध्ये त्यांना अश्मयुगातील माणूस आढळला होता आणि त्यांनी जे संशोधन केलं होतं त्या संशोधनाची प्रतिकृती आम्ही इथं केलेली आहे. एवढ्याच आकाराचा तो खड्डा होता आणि त्यांना ज्या ज्या वस्तू सापडल्या तशा प्रकारच्या कृत्रिम वस्तू आम्ही याच्यामध्ये गाडून ठेवतो. त्याच्यानंतर डेक्कन कॉलेजचे प्राध्यापक येतात, मुलांची टीम येते, मुलांना सगळं किट दिलं जातं आणि मुलं ज्या पद्धतीनं शास्त्रज्ञ संशोधन करतात अशा पद्धतीने याचं उत्खनन करतात, आपले रिपोर्ट्स लिहितात आणि उत्खननाचा आनंद घेतात. आणि एक वेगळ्या प्रकारचं शिक्षण या ठिकाणी घेता येतं. असे आम्ही अनेक वर्ग या ठिकाणी घेतलेले आहेत. आणि मग तो आपण जो शॅपियन्स म्हटलं, उत्क्रांत झालेला माणूस, मग त्यानं या शक्तिमान मानवाने उभारलेला 2 खोल्यांचा उबदार तंबू हा शास्त्रज्ञांनी इमॅजिन केला आणि प्राण्यांची कातडी आणि हाडं यांच्या सहाय्यानं बनवलेला हा तंबू आपल्याला मुलांना दाखवता येऊ शकतो. आणि त्याचीच प्रतिकृती केलेला तंबू आम्ही मुलं याच्यामध्ये आतमध्ये जातात. हे सगळं बॉटॅनिकल सेक्शन आहे आणि याची माहिती आपल्याला पाहायला मिळेल. परंतु त्याच सिक्वेन्समध्ये पुन्हा आपल्याला जावं लागेल. आधुनिक मानवानं सॅपियन्सनं बनवलेला तंबू आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर हा आधुनिक माणूस, याला पहिला शोध कोणता लागला तर दगडावर दगड घासून आणि लाकडावर लाकूड घासून त्यानं अग्नीचा शोध लावला. आणि आदिमानवाचा पहिला शोध हा पहिला भौतिकशास्त्रातला प्रयोग. पुढं माणूस कालांतरानं बऱ्यापैकी सेटल झाला. मग तो शेती करू लागला, अन्न शिजवून खाऊ लागला. तर त्या काळातील त्याची हा शेती करून स्थायिक झाला आणि सुमारे 10,000 वर्षापूर्वी त्याला मानवाला पहिला शेतीचा शोध लागला. आणि त्यापैकी काही जुनी अवजारं तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. आणि मग पक्क्या बांधलेल्या घरामध्ये तो राहू लागला. तर 100 ते 500 वर्षापूर्वी त्याचं घर कुठलं होतं तर ते मानवाचं घर आपल्याला इथं पाहायला मिळेल. तर हे थोडक्यात मुलांना आपण पंजोबाचं घर म्हणून हे दाखवू शकतो. तर घराची सुरुवात तुम्हाला चुलीपासून करता येईल. ही जुन्या काळातील चूल, ही काठवट ज्याच्यामध्ये जेवण बनवलं जायचं, ही वरती एक काठवट आहे. तयार केलेलं अन्न मांजर किंवा इतर प्राण्यापासून वाचवण्यासाठी शिंकाळं बनवलेलं असायचं, त्याच्यामध्ये जेवण ठेवलं जायचं. त्याच्यानंतर पूर्वीच्या काळी धान्य काढण्यासाठी, ज्याला आपण एक ग्राइंडर म्हणूया, उखळ आणि मुसळ, शेवया करण्याचं त्यावेळचं साधन. त्यानंतर हे जातं धान्य दळण्यासाठी. ही मात्र आजीची बँक, ज्याला गाडगी मडकी म्हणतात, याच्यामध्ये धान्य असायचं, दागिने असायचे, बियाणाच्या चांगल्या वस्तू असायच्या. काही जे चांगल्या वस्तू या ठेवण्यासाठी ही बँक म्हणून वापरली जायची. हे मग बंडी हे अगदी खूप कॉमन असलेलं, बरेच वर्ष घातलं जाणारं शेतकऱ्याच्या अंगातला हा अंगरखा.
हे पान खाण्यासाठी पानदाण असा काही शब्द असेल, पिकदाणी असेल, मग खाटलं याच्यावरती झोपण्यासाठी श्रीमंतांचे घोंगडी तुम्हाला पाहायला मिळेल. तर मग इथं मुलांना आणि सगळ्यांना की 100 वर्षापूर्वी शेतकरी कशा पद्धतीनं राहायचा, खेड्यातली संस्कृती कशी असायची हे दाखवणारं पंजोबाचं घर आपण पाहिलेलं आहे. आपल्याला इथं 250 प्रकारचे रॉक्स अँड मिनरल्स पाहायला मिळतील. तर हे प्लांट फॉसिल जवळून आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये वनस्पती दडपल्या गेलेला आणि त्याचं हे फॉसिल तयार झालेलं हे प्लांट फॉसिल. त्याच्यानंतर हे ॲनिमल फॉसिल हे एकेकाळी 3 कोटी 5 कोटी वर्षापूर्वीचे असावेत असं शास्त्रज्ञांचं म्हणणं. जिवंत प्राणी चिखलामध्ये दडपले गेले, प्रेशर आणि उष्णता यामुळे त्यांचे हे फॉसिल्स तयार झालेले. तर हे असे फॉसिल्स आणि वेगवेगळ्या प्रकारचे रॉक्स अँड मिनरल्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. पुढचा जो सेक्शन आहे तर माणसं धर्माच्या आणि देवाच्या नावावरून भांडत असतात. जय भवानी जय शिवाजी म्हणत आणि भगवद्गीतेचं नाव घेत हिंदू मुसलमान किंवा मुसलमानसारख्या लोकांना ठार मारतात. तर दुसऱ्या बाजूला नारे तकबीर अल्लाहो अकबर म्हणत मुसलमान लोक कुराण हातामध्ये घेऊन किंवा कुराण साक्षीला ठेवून हिंदूंना किंवा हिंदूसारख्यांना मारत असतात. परंतु असं काही या धर्मग्रंथामध्ये म्हटलेलं नाही. हे धर्मग्रंथ किती गुण्या गोविंदाने एकत्र राहतात. तर हे नॅशनल इंटिग्रेशन आणि धर्मग्रंथांचं दालन. जगामध्ये एकूण 18 धर्म जिवंत आहेत, पाळले जातात मोठ्या संख्येनं. त्यापैकी 9 धर्माचे धर्मग्रंथ आम्ही या ठिकाणी एकत्र केलेले आहेत. हा सुरू केलेला हा पौरात्य फिलॉसॉफर्स आणि विशेषतः महाराष्ट्रातील फिलॉसॉफर्स संत परंपरा आणि मग नामदेवापासून सुरू झालेली संत परंपरा, अगदी संत जनाबाई, मुक्ताबाई, सावतामाळी, संत कर्ममेळा, कान्होपात्रा, सोयराबाई येथपासून ते संत गाडगेबाबापर्यंतची परंपरा इथं सांगता येते. आणि या ठिकाणी बसून मग वेगवेगळ्या विचारवंतावरती एक वैचारिक चर्चा करता येऊ शकते. यानंतर वेस्टर्न फिलॉसॉफर, पाश्चिमात्य विचारवंत, त्याची परंपरा, हा देखील सेक्शन आम्ही या पुढच्या बाजूला उभा करतो आहे. सस्यांच्या उड्या घेतल्या का? हो. थोडक्यात म्हणजे कसं मानवी जीवनाची सगळी उत्क्रांती लहानच्या जीवापासून तर आता विकसित मानवापर्यंत आजपर्यंतचा आढावा घेतलेला आहे प्रगत. आणि मग तो सेक्शन तुम्हाला खूप डिटेलमध्ये समजून घेता येईल आणि त्यातून मग तुम्हाला कसा व्यक्ती विकास करता येईल हे या ठिकाणी तुम्हाला एक व्यापक दृष्टिकोनही इथं पाहता येईल. आणि आता इथं आम्ही जे सेक्शन उभा करतो, मी जसं कॉस्मॉलॉजी पाहिलं, बॉटनी पाहिलं, तसं आम्ही या ठिकाणी आता लॉ सेक्शन उभा करतो आहे. अच्छा. हां, म्हणजे त्याला विधी आणि न्याय विभाग. तर आपण ज्या माणसाच्या स्टेजेस पाहिल्या वेगवेगळ्या, ज्यावेळेला तो हंटर आणि गॅदरर होता, म्हणजे भटकत असताना त्याचे कायदे कुठले होते, त्याच्यानंतर तो सेटल झाला, शेती संस्कृती आले, शेती संस्कृतीमध्ये कुठले कायदे आले, आत्ता मग इंडस्ट्रियल एजमध्ये कुठले कायदे आले, आणि आत्ताचं जे एज आहे तर ते विजडम एज आहे.
आणि मग या विजडम एजमध्ये कुठले कायदे असले पाहिजेत याचा सगळा पट आम्ही या ठिकाणी उभा करणार. पुढचा जो विभाग आहे तर तो आहे जंगल वॉक. तर आम्ही लोकांना आणि मुलांना देखील हा जंगल वॉक देतो आणि मग या जंगल वॉकमध्ये अनेक वेगवेगळे विषय तुम्हाला समजून घेता येतील आणि त्याची दालनं आम्ही उभी करतो आहे. आतमध्ये तुम्हाला पक्षी निरीक्षण करता येईल, जंगली प्राणी अर्थात इथं नाहीत परंतु मग त्याचे पोस्टर्स आम्ही की या हद्दीत आढळणारे प्राणी त्यांच्याविषयीची माहिती, त्याविषयीची माहिती, जगामध्ये किती अशा प्रकारचे प्राणी आहेत. म्हणजे नुसतं पक्षी म्हटलं तर पक्ष्यांच्या किती जाती आहेत जगामध्ये, भारतामध्ये किती आहेत, त्यापैकी महाराष्ट्रात किती आहेत आणि इथले स्थानिक पक्षी कुठले याचं देखील दालन उभं करतो आहे. तर पूर्ण जागेमध्ये, पूर्ण परिसरामध्ये हिरवाई मोठ्या प्रमाणात फुलवली आणि ती पण वैशिष्ट्यपूर्ण आहे. हो. किती प्रकारची वृक्ष संपदा इथे आपल्याला इथं नुसते बाहेरून आणलेले आम्ही 750 जातीच्या वनस्पती लावलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मोठे वृक्ष आहेत, म्हणजे भारतात आढळणारे मूळचे जे वृक्ष आहेत त्यापैकी बहुतेक वृक्ष इथं आहेत, जसे की चिंच, वड, लिंब, बाभूळ वगैरे. याशिवाय मग बहुतेक फ्रूट ट्रीज आम्ही इथं लावलेले आहेत. जवळजवळ 100 वेगवेगळ्या फुलझाडे या ठिकाणी लावलेले आहेत आणि फ्लोरिकल्चर नावाचं जे डिपार्टमेंट आहे तर ते डिपार्टमेंट आम्ही डेव्हलप करतो आहे. म्हणजे मी पाहतोय की आता इथं वृक्षांची नावं सुद्धा मी पहिल्यांदा वाचतो. आता फालसा पा, मग त्याचं ग्रुवी एशियाटिक्स, हां, ते त्याचं बॉटॅनिकल नेम. आणि मग हे बघून मग त्यांना इच्छा आहे ते मग नेटवरती जाऊन किंवा गुगलवरती जाऊन ते माहिती घेऊ शकतात. आता आपटेच्या जवळजवळ 5 व्हरायटी आहेत. बघा हे पाल तुम्ही, ज्याला सोनं लुटायचं म्हणतो आपण. हां, एवढी मोठी आपल्याला पानं दिसत नाहीत आणि त्याची छोटी पानाची आहेत, पण अशा याच जातीच्या जवळजवळ 5 व्हरायटीज तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. खरं आहे. आता हा जंगल विभाग म्हटलं की मग तिथं साप आलेच. तर सापाच्या इथल्या महत्त्वाच्या विषारी जातींचे फोटो आम्ही लावलेले आहेत. आता ही साधी माहिती लोकांना असत नाही. साप चावला म्हणजे एक्झॅक्ट आकडा नाही, पण मरणारे जे लोक असतात ते 90% लोक नुसते शॉकनं मरतात, भीतीनं मरतात किंवा आपल्याला साप चावला आहे. परंतु हे जर ओळख आलं इथं विषारी साप कसा ओळखायचा, फक्त 2च निशाणे असतील आणि त्यातून रक्त येत असेल तर तो विषारी साप चावला आहे. आणि दाताच्या अशा अनेक दात असतील तर ते बिनविषारी साप चावला इतकं साधं. त्याच्यामुळं मरायचं काही आणि घाबरायचं काही कारणच नाही. किती सोपं गणित आहे. तर हा इथला जो मॉर्निंग वॉक असतो या एरियातला, हा खूप इंटरेस्टिंग आणि आनंददायी असू शकतो. निसर्गामध्ये हो, पाण्याचा प्रवाह एवढा, हा नाला वाहतो पा नदीसारखं. हो, पण आता त्याला काय केलेलं आहे, पिचिंग केलेलं आहे आणि त्याला बंधारे घातलेले आहेत. त्यामुळे यंदा पाऊस चांगला आहे, पाणी साठलेलं आहे. तर इथं वरती टेकडीवरती बसून पलीकडच्या बाजूला पाणी आणि एक वेगळं चित्र आपल्याला इथं अनुभवता येऊ शकतं. हे इतकं अप्रतिम उभं केलंय सगळं आणि अतिशय माहितीपूर्ण. मेंटेन करणं किती कष्टाचं काम, केवढं कष्टाचं आणि केवढं महागडं आणि कष्टाचं आहे. पण काय, हो, पण ते माझं काही सुरू केलं, उभं केलं, पण आता माझे काही ते दोर कापले म्हणतात ना, पळूनही जाता येत नाही ना, मार्गच नाही. याचं मोठं आव्हान आहे म्हणजे याचा मेंटेनन्स. बरोबर, तुम्ही म्हटलं ते अगदी बरोबर आहे. इथं मजूर मिळणं मुश्किल, मजुरीचे दर प्रचंड आकाशाला पोहोचलेले.
पण आमच्यासारखा आशावादी असतो की कुणी ना कुणी जवा हिऱ्या काय म्हणतो आपण तो पारख असणारा येतो की अरे बाबा याच्यामध्ये काहीतरी पोटेन्शियल आहे आणि हे खोपडे साहेबांनी केलं हे त्याच्या कबीरसाठी नाही तर हे माझ्याही कबीरसाठी आहे. आणि मग म्हणेल की बा चला आहे निदान मेंटेन तरी करूया. आम्हाला जमत नक्कीच जागृत होते ना. म्हणजे आता मी पहिल्यांदा पाहतोय सगळं आणि मी आलो वेगळ्या विषयासाठी आणि हे करत बसलो की ती पाहिल्यावरच ती भावना आपोआपच आतून जागृत होते की अरे हे काही यांचं काम नाही, हे माझंही काम आहे ना. आणि मी का याच्याचा वाय आय शुड नॉट बिकम पार्ट ऑफ दिस इन्स्टिट्यूशन ऑर दिस मिशन असं ते प्रत्येकाला म्हणजे काहींना वाटायला पाहिजे अशी अपेक्षा आहे. पण आमच्यासारखे आशावादी असतात की असं अशी माणसं खूप आहेत भोवताली, फक्त आपण त्यांना अपील होत नाही. नुसती शाळा नाही ते एक विद्यापीठच हे विद्यापीठ आहे. हो हो हो. आता इथं हा जीवशास्त्र विभाग आम्ही इथं डेव्हलप करतो आहे. आणि मग जीवशास्त्रामध्ये अगदी लेटेस्ट जे काही रिसर्च आहे त्याचे देखील सगळे पोस्टर्स असतील. आणि जीवशास्त्रामध्ये कुठले वेगवेगळे कोर्सेस कुठल्या युनिव्हर्सिटीत येतात आणि हे केल्यानंतर मला काय फायदा आहे हे देखील इथं सांगितल्यानंतर ज्याला ते आवडतं ते पटकन त्याला ते उपयुक्त ठरणार आहे. कोण कुठं आपल्याला कळत नाही की बा कुणाला काय आवडतं, पण आम्ही त्यांना एक्सपोजर देणार. वी आर क्रिएटिंग अन एन्व्हायरमेंट वेअर they can search themselves. हा जो आहे तो गांडूळ खताचा प्रकल्प आहे. इथं जो कचरा होतो तो टाकायचा, मग त्यात गांडूळ सोडायचे आणि वेगवेगळं खत निर्माण व्हायला सुरुवात होते. समोर जी आहे ती ही विहीर आहे. इथल्या पाण्याने आम्ही सप्लाय करतो. ही माझ्या वडिलांनी बांधलेली आहे. हे तळ आर्टिफिशियली तयार केलेलं आहे आणि वॉटर कॉन्झर्वेशनचा एक आगळा वेगळा प्रयोग आहे. पाऊस आला की ज्योती इकडं नाही दाखवता येणार. नाल्याचं पाणी अडवलं आहे त्या नळ्यातून याच्यामध्ये येतं, या तळ्यामध्ये यातून याच्यामध्ये येतं आणि एकदा पूर्ण भरलं की आम्ही ते बंद करून टाकतो. पुढची जी कल्पना आहे तर या तळ्यामध्ये एक गोल सर्कल केलेलं आहे बेटासारखं. हां बेटासारखं. तर तिथून आम्ही झुलता पूल तयार करतो आहे. अच्छा. हां आतमध्ये लोक येतील आणि रात्रीच्या वेळी खूप असं पिक्चरस्क वातावरण असतं. मग तिथं सांस्कृतिक कार्यक्रम केला जाईल. लोक बोटीनं फिरत राहतील किंवा काठावरती बसून त्याचा आनंद घेतील. वेगळं अट्रॅक्शन तयार. त्याचं फक्त तो झुलता पूल टाकायचं राहिले आणि इथली साफसफाई करायची राहिली. तर अशा पद्धतीचं आणि पुन्हा तुम्हाला बोटिंग करता येऊ शकतं. याच्यामध्ये खूप वेगळ्या प्रकारचे मासे आम्ही टाकलेले आहेत, रहू कटला वगैरे. आणि मग फिशिंगबद्दलची माहिती मुलांना देता येऊ शकते. तो एक्सपिरियन्स हे आहे. आणि काही लोक काठावरती बसून फिशिंग देखील करतात. बरोबर. हां हा सेक्शन आहे तो आमच्या याचा आत्मा आहे. तो असा की सुरुवातीला सांगितलं की मुलं एक किंवा अनेक गोष्टीमध्ये जिनियस प्रतिभावान असतात. तर ते शोधायचं काम वेगवेगळ्या सेक्शनला गेल्यानंतर केलं जातं. मुलांनी निव्वळ आर्ट्स करायचं, ह्युमॅनिटीजचे कोर्सेस करायचे म्हटलं आहे तरी त्याच्यामध्ये कितीतरी वेगवेगळ्या विषयामध्ये तुम्हाला डिग्री मिळवता येऊ शकते. लँग्वेजमध्ये तुम्हाला कित्येक तरी इंडियन लँग्वेजेस आहेत. लॉमध्ये कुठले कोर्सेस करायचे, कॉमर्समध्ये कुठले कोर्सेस करायचे, सायन्समध्ये काय करायचं, झूलॉजी सेक्शनमध्ये झूलॉजी या विषयामध्ये. इंजिनिअरिंग आपल्याला 2 ते 4 ते 5 पेक्षा जास्त सांगता येत नाही, परंतु इथे 50 पेक्षा जास्त विषयामध्ये तुम्हाला इंजिनिअरिंग करता येतं. पॅरामेडिकल कोर्सेसमध्ये शेकडो कोर्सेस आहेत. इकडं तुम्हाला जिओलॉजी, आर्किओलॉजी, एन्व्हायरमेंटल सायन्स, मरीन, कमर्शियल पायलट ॲव्हिएशन, ॲस्ट्रॉनॉमीमध्ये काय करता येईल तुम्हाला,
पलीकडं आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये जाण्यासाठी कुठले कोर्सेस आहेत. मुलांना मोठं आकर्षक असतं की IB, CBI. तर बहिर्जी नाईक बनायचं असेल तर SID, CBI, IB, रामध्ये जाण्यासाठी कुठले कोर्सेस आहेत. आर्मी, नेव्ही बरोबरच मग पोलीसमध्ये IPS कसं व्हायचं, DYSP, होमगार्ड्स, अगदी पोलीस कॉन्स्टेबल कसं व्हायचं, MPCसाठी कुठले कुठले कोर्सेस आहेत आणि काय काय सर्व्हिसेस आपल्याला मिळवता येऊ शकतात. इथपासून ते गावचा सरपंच किंवा गावच्या ग्रामपंचायतीचा मेंबर होण्यासाठी काय गरज आहे आणि MP मेंबर ऑफ पार्लमेंट होण्यासाठी काय गरज आहे, इथपर्यंत ज्ञान देता येतं. आणि हे सगळं जरी झालं तरी शेवटी माणूस म्हणून आपल्याला अ बेटर ह्युमन बीइंग बनता आलं पाहिजे. आणि मग ज्याची भावना त्या अशा कोर्सेस केलेल्या प्रत्येकाची भावना मत हे झालं पाहिजे, द प्रिॲम्बल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, वी द पीपल ऑफ इंडिया. आणि मग अशा प्रकारे चांगला माणूस बनवण्यासाठी हे आम्ही एक वेगळं दालन केलं आहे. हे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आहे. हे खूप मोठं आम्ही एक्सपांड केलेलं आहे आणि त्याची आता मांडणी नक्कीच करतो. वैश्विक दृष्टिकोन येण्यासाठी जगातील 50 देशांचे नॅशनल फ्लॅग ओरिजिनल साईजमधले विथ एक डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं पाहायला मिळू शकते. त्यानंतर जगातील 170 देशांची करन्सी, ओरिजिनल करन्सी आणि कॉईन्स आम्ही या ठिकाणी जमा केलेले आहेत. इथं काही शिवाजीच्या काळातील शिवाई म्हणून नाणी, इथं विजयनगर साम्राज्याचं एक नाणं आहे बा, सोन्याचं बारीक नाणं आहे ते. इथपासून ज्या ज्या घराण्यांनी नाणी काढलेली ही नाणी, मोठा संग्रह आम्ही इथं थोडे इथं मांडलेले आहेत. बाकी जशी जागा होईल तशी आम्ही याची मांडणी करणार आहोत. आणि जे म्हटलं की बा शाळा कशाला, तर ही सारा माझी नात, तर या सगळ्या जगातल्या नाती यांना जागतिकीकरणामध्ये सक्षमपणे उभं राहता यावं आणि 21व्या शतकाला सामोरे जाता यावं, यासाठी आपल्यालाच ही एक शाळा बनवावी पाहिजे. तर ही आमची अशी छोटी सारा, आत्ता ती 6 वर्षांची झालेली आहे. हा खूप तिचा लहानपणीचा फोटो आहे. काही महत्त्वपूर्ण पाहिलं असल्याची, काही महत्त्वपूर्ण ऐकल्याची भावना नक्कीच तुम्हा सगळ्यांची झाली असेल आता, याची मला पूर्णपणे खात्री आहे. या भागामध्ये मी जे काही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यापेक्षाही आणखी तिथे त्या कुडाच्या शाळेमध्ये भरपूर काही पाहण्यासारखं आहे. त्यामुळे आपल्या मुलांना, वाढत्या वयातील मुलांना घेऊन ते दाखवण्यासाठी मोरगावला नक्की जा. शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या सहली तिथे आवर्जून न्यायला हव्यात. तरुण युवा वर्गानं तिथं जायला हवं. सुरेश खोपडे सर जे काही उभारत आहेत ते सगळं पाहायला हवं. सरांनी त्यांना निवृत्ती पश्चात जे काही मिळालं असेल ते सगळे या प्रकल्पामध्ये टाकलेलं आहे. परंतु शेवटी त्यांना मर्यादा आहेत. त्यामुळे आपल्यापैकी ज्यांना शक्य असेल त्यांनी आपापल्या परीने सरांचा हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी, शक्यतो या कुडाची शाळेचा हा जो प्रकल्प आहे तो पूर्ण होण्यासाठी हातभार लावायला हवा आहे. नक्की याबाबत विचार करा. असो, थांबण्यापूर्वी अर्थातच आपलं नेहमीचं आवाहन, अभिव्यक्ती चॅनल आपलं सबस्क्राईब केलं का? नसेल केलं तर प्लीज आता लगेचच करा. एपिसोड आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सरांची मुलाखत, एक रोखठोक मुलाखत पोलिसांच्या कार्यपद्धतीवरची, तीही अवश्य पहा. आपल्या प्रतिक्रियाही आवर्जून व्यक्त करा. पुन्हा भेटू लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.